मॉर्निंग एव्हरीवन. वन्स अगेन आपण लास्ट लेक्चर मध्ये आयोनिक इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये डिस्कस केलं होतं की डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असतो किंवा आयोनायझेशन कॉन्स्टंट ज्याला म्हटलं जातं, राईट. तर त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की एखादं वीक ऍसिड किंवा वीक बेस ज्या वेळेला काय होतो, आयोनाइज होतो, तर त्याचं कम्प्लीट आयोनायझेशन होत नसतं, राईट. त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होऊ शकतो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत तसं होत नाही, बरोबर आहे. आणि त्यामुळं के ए ही जी टर्म आहे किंवा केबी ही जी टर्म आहे, जिला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस असं म्हणत होतो, राईट. तर ती के ए किंवा केबी ही टर्म कधी कॅल्क्युलेट केली जाते, जेव्हा ती आयनिक रिॲक्शन इक्विलिब्रियमला आलेली असते, है ना. तर आपण थोडक्यात परत एकदा रिवाइज करूयात तो पार्ट जो आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केलेला आहे, आणि मग आपण पुढचा पार्ट, त्याच्या पुढचा पार्ट ओस्वाल्ड डायल्युशन लॉ आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये काय डिस्कशन केलं होतं आठवते का बघा, की समजा आपल्याकडे एखादं वीक ऍसिड आहे, ठीक आहे. आपल्याकडे एखादं वीक ऍसिड आहे आणि ते वीक ऍसिड HA आहे असं कन्सिडर करा. याचं डिसोसिएशन जे आहे ते अशा पद्धतीने होतं H+A-, ठीक आहे. तर अशा वेळेला जेव्हा ही रिॲक्शन इक्विलिब्रियमला येते, इक्विलिब्रियमला कधी येणार रिॲक्शन, ज्या वेळेला हे जो रिॲक्टंट आहे तो प्रॉडक्ट मध्ये आणि प्रॉडक्ट रिॲक्टंट मध्ये कन्वर्ट व्हायला सायमल्टेनियसली स्टार्ट करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम आलाय असं आपण म्हणतो. तर आयोनिक रिॲक्शनच्या बाबतीत इक्विलिब्रियम कंडिशन कशी ऑब्झर्व होते, तर त्याच्यामध्ये काय नेमकं होतं, तर मॉलिक्यूल जे आहेत ते आयन्स मध्ये कन्वर्ट होत असतात आणि आयन्स जे आहेत हे बॅक मॉलिक्युल्स मध्ये आफ्टर सम टाइम कन्वर्ट व्हायला स्टार्ट होतात, राईट. हे मी काल समजावून सांगितलं होतं. आणि त्या टाइमला इक्विलिब्रियम टाइमला HA चे मतलब ह्या ऍसिडचे पण बरेच मॉलिक्युल्स हे सोल्युशन मध्ये असणार आहे. H+ आयन्स ही प्रेझेंट असणार आहेत आणि A- आयन्स ही प्रेझेंट असणार आहेत. तर यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा रेशो घेतल्यानंतर जो मिळतो त्याला आपण आता इथे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणणार नाही आहोत. आर यू गेटिंग दिस गाइस? आपण याला आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणणार नाही. जसं आपण केसी कॅल्क्युलेट करायचं तशाच पद्धतीनं आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणलं जातं बऱ्याच बुकमध्ये, किंवा त्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट असंही म्हटलं जातं. आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. तर कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर ती रिॲक्शन जी असते आयनिक रिॲक्शन, त्याच्यामध्ये जर तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मतलब डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं असेल तर H+ द कॉन्सन्ट्रेशन इंटू A- द कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे प्रॉडक्ट अपॉन रिॲक्टंटच करायचं आहे. पण याला आता आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणत नाही आहोत. सेम पद्धतीनं कॅल्क्युलेशन असतात पण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट नाही येतो, तर त्याला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट असं म्हणतो. आणि A रिप्रेझेंट करतं की इट इज कॉल्ड एन ऍसिड, ठीक आहे. आणि असाच जर एखादा वीक बेस जर आपण कन्सिडर केला, कालच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं, आठवते का बघा. समजा बेस आहे BOH, तर हे बी जे आहे हे BOH चा अर्थ काय, एखादा मेटल आहे इकडे आणि पुढे हायड्रॉक्सिल आयन लावलेला आहे. हे बी म्हणजे बोरॉन कन्सिडर करू नका, ठीक आहे. तो BOH ही जनरल टर्म आहे. तर BOH कशा पद्धतीने डिसोसिएट होणार, डिसोसिएट लाईक P+OH-, राईट. इथेही इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालेला दिसतो. रिव्हर्सिबल एरो दाखवलेला आहे. हा वीक बेस आहे, 100% डिसोसिएशन नाहीये. लास्ट लेक्चर मध्ये सर्व डिस्कस केले आपण. तर याचे पण काही मॉलिक्युल्स असणार आणि हे आयन सुद्धा इक्विलिब्रियम टाइपला ऍट इक्विलिब्रियम सोल्युशन मध्ये प्रेझेंट असणार. दिस इज ऑल्सो गोइंग टू बी ऍट इक्विलिब्रियम, ठीक आहे गाइस. मग अशा वेळेला जर मला केबी लिहायचा असेल, केबी म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस, तर तो कसा लिहिला जातो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- मोल्स पर लिटर मध्ये दिलेले असतात, ठीक आहे, अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH, ठीक आहे गाईज. क्लिअर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की वीक ऍसिड्स मध्ये सुद्धा स्ट्रेंथ डिसाइड करण्यासाठी Ka मदत करतो, है ना. वीक ऍसिड मध्ये बरेच वीक ऍसिड्स आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केले होते, राईट. तर त्याच्यामध्ये पण स्ट्रेंथ डिस्कस करायची असेल, स्ट्रेंथचा अर्थ काय, स्ट्रेंथ म्हणजे कोण स्ट्रॉंग ऍसिड आहे. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग नाही म्हणता येणार. वीक ऍसिड्स मध्येच बऱ्यापैकी कोणाची स्ट्रेंथ जास्त आहे, म्हणजे बऱ्यापैकी कोण डिसोसिएट होऊन H+ आयन्स देतं,
हे आपण फाइंड आउट करू शकतो बाय द व्हॅल्यू ऑफ के. राईट एव्हरीवन. कसं फाइंड आउट करू शकतो आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की के ची व्हॅल्यू हायर असेल तर याचा अर्थ न्यूमरेटरचा पार्ट हायर आहे. न्यूमरेटरचा पार्ट हायर आहे म्हणजे त्याच्यामध्ये H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. याच्या लक्षात म्हणजे काय हे बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये कन्वर्ट झालेलं आहे ऍट इक्विलिब्रियमला. बऱ्यापैकी म्हणजे काय ते 100% स्ट्रॉंग सारखं होणार नाहीये. ठीक आहे. बऱ्यापैकी म्हणजे आधी सुरुवातीचं मतलब त्याचं जर स्वतःची डिसोसिएशनची पॉवर 5% असेल तर ती 10% झालेली असेल असं कन्सिडर करा. ठीक आहे. तर बऱ्यापैकी तो काय झालेला आहे डिसोसिएट झालेला आहे असा त्याचा अर्थ असतो. हे कुठून कळतं केच्या व्हॅल्यूवरून कळतं. तर हे कमी असतं. हे कमी आहे याचा अर्थ की याच्यामध्ये कन्वर्ट बऱ्यापैकी झालेलं दिसतंय. अशा केच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या ऍसिडसाठी काय केल्या जातात कॅल्क्युलेट केल्या जातात आणि त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती ठरवली जाते. त्यामध्ये आपण एक वाक्य बघितलं तर लास्ट लेक्चरला आठवते का बघा की ज्या ऍसिडची केची व्हॅल्यू हायर, ठीक आहे, ज्या ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट हायर असणार दॅट इज गोइंग टू बी अ गुड ऍसिड. ठीक आहे. त्याला मी स्ट्रॉंग म्हणत नाहीये कन्फ्युजन व्हायला नको म्हणून, तर मी त्याला गुड ऍसिड म्हणतेय. तर वीक ऍसिड्स मध्ये तुम्ही अशा पद्धतीनं कंपॅरिझन करू शकता. अँड लाईक वाईज तुम्ही वीक बेसिस मध्ये सुद्धा कंपॅरिझन करू शकता. वेगवेगळे वीक बेसिस समजा दिलेले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं कन्सिडर करू शकता ज्या बेसची केबीची व्हॅल्यू हायर असणार, केबीची व्हॅल्यू हायर, ठीक आहे, तर दॅट इज गोइंग टू बी अ गुड बेस. ठीक आहे. हे सर्व डिस्कशन आपण केलं होतं आणि याच्यावर एक्झाम्पल्स पण आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केली होती. हा पार्ट सर्वांना लक्षात आलेला आहे का बघा. आणि जे लोक ऍबसेंट होते त्यांना व्हिडिओ लेक्चर मध्ये ते कव्हर झालेलं आहे. सो वेन एव्हर द व्हिडिओ लेक्चर्स आर गोइंग टू बी अवेलेबल यू कॅन चेक देम. ठीक आहे. तुम्हाला तिथे क्लिअर कळेल. तर हा पार्ट मी परत एकदा थोडासा रिवाइज केला. आता आपण बघणार आहोत ओस्टवाल्स डायल्युशन लॉ. बेसिकली ओस्टवाल्स डायल्युशन लॉ जो असतो दॅट इज अ रिलेशन बिटवीन टू थिंग्स. ठीक आहे. कशाबद्दल रिलेशन असतं तर डिसोसिएशन कॉन्स्टंट अँड त्या सबस्टन्सचा डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा. के आणि अल्फा मधलं रिलेशन जे आहे त्याला म्हटलेलं आहे ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ. हा ओस्वाल्ड कोण आहे? ओस्वाल्ड ऑब्वियसली इज अ नेम ऑफ अ chemist or scientist who has discovered this law by observing the equilibrium condition of weak acids and weak bases. He has given the relation between Ka and alpha, that is degree of dissociation, as well as he has plotted the relation between alpha and the volume of the solution. He has plotted the relation between alpha, that is degree of dissociation, and concentration of the solution. So how those are related that we are going to discuss under the heading of Ostwald's dilution law. येतं लक्षात. आणि त्याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले जातात. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन सर्वांना माहितीये काय असतं. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड आणि बेस काय असतं सर्वांना माहिती. या सर्वांचा वापर करून आपण ओस्टवाल्स डायल्युशन लॉ मध्ये ते रिलेशन्स डिराईव्ह करणार आहोत. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे गाईज? बोला. इज इट क्लिअर? ओके, लेट अस स्टार्ट ओस्टवाल्स डायल्युशन लॉ. ठीक आहे. Ostwald's dilution law, that is nothing but the relation, म्हणजे याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय असणार आहे हे मी सांगतेय. रिलेशन बिटवीन Ka, ठीक है, रिलेशन बिटवीन Ka और Kb and Ka किंवा Kb आणि अल्फा. ठीक आहे. अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन. इथं शॉर्ट मध्ये लिहिते बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन यांच्यामधलं रिलेशन. ठीक आहे. सो फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द रिलेशन बिटवीन Ka अँड अल्फा. ठीक आहे गाईज. तर सर्वात महत्वाची गोष्ट
की आपण पहिल्यांदा डिस्कस करणार आहोत की वीक ऍसिड्सच्या बाबतीमध्ये कसं रिलेशन येणार. So for this purpose, consider one weak acid. Consider a weak acid HA. आणि या HA साठी आपण dissociation ची रिएक्शन कशी लिहितो? As it is a weak acid, a reversible arrow is going to be there. H plus A minus. ठीक आहे गाईज. आता ही जी रिएक्शन आहे ह्या रिएक्शन मध्ये नीट ऐका, सुरुवातीचे मोल्स जे आहेत, नीट ऐका हा गाईज, सुरुवातीचे मोल्स जे आहेत हे आपण कन्सिडर करा m मोल्स घेतले किंवा 1 मोल घेऊयात आपण. ठीक आहे. सुरुवातीला आपण HA 1 मोल घेतलेला आहे आणि सोल्युशन मध्ये मतलब ऍक्वस सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे. मतलब आता सोल्युशन मध्ये काय आहे, सुरुवातीला 1 मोल आहे, त्यावेळेला यांचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली किती असणार? 0,0. अजून हे बनलेले नाहीयेत असं कन्सिडर करा. ठीक आहे. HA आपला वीक ऍसिड आहे. ठीक आहे गाईज. HA आपला वीक ऍसिड आहे आणि त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन, आपण ही टर्म आधी पण बघितलेली आहे, डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज नथिंग बट अल्फा. हा मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं, कुठल्याही वीक इलेक्ट्रोलाइटचा जो अल्फा असतो, अल्फा इज गोइंग टू बी लेस दॅन 1. आठवतंय? म्हणजे 0.05%, सॉरी 0.05 असू शकते व्हॅल्यू, 0.06 असू शकते. पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर 5%, 6%, जास्तीत जास्त 10% पर्यंत असतं. आठवतंय आपण काल लास्ट लेक्चर मध्ये हे डिस्कशन केलं होतं. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फाचा अर्थ काय असतो? दिलेल्या मोल्स पैकी किती मोल डिसोसिएट झालेत, दॅट इज नथिंग बट द अल्फा. है ना? 100% पैकी 5% डिसोसिएशन झालंय असं म्हटलं की त्याचा अर्थ काय असतो? त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आहे? 5% आहे. अंडरस्टूड? मतलब काय आहे? 1 मोल पैकी 0.05 मोल्स काय झाले? डिसोसिएट झालेत असा त्याचा अर्थ असतो. येतं लक्षात काय म्हणते मी? तर अल्फा तुम्हाला दिलाय त्या वीक ऍसिडचा, अँड दॅट अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड. ठीक आहे. तर सुरुवातीचं डिसोसिएशन सुरुवातीचं आपल्याला मोल्स आहेत 1 मोल, त्यापैकी 0 डिसोसिएट झालेत असं कन्सिडर करा. त्यांचे मोल्स आता पाण्यामध्ये अजून काही नाहीयेत. बट ऍट इक्विलिब्रियम मला जरा सांगा, याच्यापैकी जर अल्फा डिसोसिएट होत असतील, जर डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा असेल ह्या वीक ऍसिड साठी, तर मग पाण्यामध्ये 1 पैकी किती मॉलिक्यूल शिल्लक राहणार आहे? 1 मोल पैकी किती मोल्स शिल्लक राहणार? 1 मायनस अल्फा शिल्लक राहणार की नाही? बरोबर आहे. म्हणजेच काय, ऍज अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन, 1 मोल पैकी अल्फा मोल डिसोसिएट झालेत असा त्याचा अर्थ. मतलब शिल्लक किती राहणार? ऍट इक्विलिब्रियमला HA किती असणार? 1 मायनस अल्फा म्हणू शकतो आपण. येस और नो गाईज? 1 पैकी अल्फा मोल डिसोसिएट होऊन हे बनत असेल तर ह्याचा अर्थ 1 मायनस अल्फा HA शिल्लक आहेत. हे किती बनणार? याच्या एकापासून हा 1 बनतो, हा 1 बनतो. तर यातनं अल्फा डिसोसिएट झाले असतील तर याचे अल्फा बनणार आणि याचे अल्फा मोल्स असणार. येस और नो? इथपर्यंत कळतंय? इथपर्यंत कळतंय का? HA पैकी अल्फा डिसोसिएट झाले तर H प्लस किती बनणार? अल्फा. व्हेरी गुड. A मायनस किती बनणार? अल्फा मोल. राईट. मला जरा सांगा गाईज, ऍट इक्विलिब्रियम जर मला कॉन्सन्ट्रेशन हवं असेल, ठीक आहे, ऍट इक्विलिब्रियम, हे तर झाले मोल्स, 1 मायनस अल्फा HA शिल्लक आहे, अल्फा H प्लस बनलाय ऍट इक्विलिब्रियम आणि अल्फा मोल्स ऑफ A मायनस सोल्युशन मध्ये हे तिघं एवढे प्रेझेंट आहेत, हे मोल्स आहेत. मला जर कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं असेल इक्विलिब्रियम टाइमला तर मी काय करणार? इक्विलिब्रियम टाइमला कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं असेल तर ह्या मोल्सना काय करणार? व्हॉल्यूमनी डिवाइड करणार, कारण नंबर ऑफ मोल्स बाय व्हॉल्यूम काय असतं गाईज? कॉन्सन्ट्रेशन असतं. हो की नाही? मग मला याचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं असेल तर 1 मायनस अल्फाला मी व्हॉल्यूमच्या टर्मनं काय करणार? डिवाइड करणार. मतलब 1 मायनस अल्फा बाय व्ही will be the concentration of HA. Alpha by V will be the concentration of H plus and alpha by V will be the concentration of A minus. Yes or no? Yes. ठीक है? So मी इथे लिहिणार 1 minus alpha by V is the concentration of HA at equilibrium. Alpha by V is the concentration of H plus and alpha by V is the concentration of A minus. Now tell me guys, या रिएक्शन साठी आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka कसा लिहितो? Ka
equals to असतं concentration of H plus at the time of equilibrium, A minus at the time of equilibrium and upon HA, है ना? H plus into A minus अपॉन HA अशा पद्धतीने आपण काय करतो KA लिहितो. माझ्याकडे हे कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम टाइमचे आहेत, है ना? इथं आपण कॅल्क्युलेट केले, पुट अप द व्हॅल्यूज ओव्हर हिअर. KA इक्वल टू H चं कॉन्सन्ट्रेशन अल्फा बाय बी, H प्लस चं सॉरी अल्फा बाय बी. A मायनस चं कॉन्सन्ट्रेशन आहे अल्फा बाय बी, मोल्स बाय व्हॉल्यूम आहे ते. HA चं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मायनस अल्फा बाय बी, बरोबर आहे. म्हणजे KA इक्वल्स टू आपल्याकडे इथून काय दिसतंय बघा, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. हे व्ही स्क्वेअर खाली येणार, व्ही वर जाणार, बरोबर आहे. म्हणजे एक व्ही कॅन्सल होणार, थोडक्यात एक व्ही कॅन्सल होणार. अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर आणि 1 मायनस अल्फा बाय व्ही. म्हणजे थोडक्यात मी हे रब करते बघा, हे वीक ऍसिड साठी चालू आहे, लक्षात ठेवायचं. इथं लिहिते KA इक्वल टू, तिथून काय दिसतं आपल्याला, अल्फा स्क्वेअर अपॉन एक व्ही शिल्लक राहिलेला आहे, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू 1 मायनस अल्फा असं रिलेशन मिळालं. इथपर्यंत अर्थ कळतोय? कसं केलं आपण इथपर्यंतच लक्षात आलेलं आहे का? क्लिअर आहे? व्हेरी गुड एव्हरीवन, व्हेरी गुड. ठीक आहे, आता हे मी रब करू. हा आपला HA ची रिॲक्शन आहे. HA हे वीक ऍसिड आहे, त्याची डिसोसिएशनची रिॲक्शन, त्याच्यावरून आपण कॉन्सन्ट्रेशन काढले इक्विलिब्रियम टाइमचे आणि आपण कन्सिडर केलं की अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. 1 मोल घेतला होता, त्यातले अल्फा डिसोसिएट झाले, तर ह्याचे अल्फा डिसोसिएट झाले असतील तर 1 मायनस अल्फा शिल्लक असणार. याचे अल्फा बनणार, ह्याचे अल्फा डिवायडेड बाय व्ही, यू विल गेट द कॉन्सन्ट्रेशन. फक्त पुटअप केले डिसोसिएशन कॉन्स्टंटच्या रिलेशन मध्ये, कारण आपल्याला रिलेशनच बघायचंय ना म्हणून. ठीक आहे. सो बाळांनो मला जरा सांगा, सगळा थिअरी पार्ट मी लिहित बसत नाहीये, दॅट आय विल गिव्ह इन टू द नोट. ठीक आहे, जस्ट मी रिलेशन मतलब मॅथमेटिकली फक्त लिहित जाते बघा. बाळांनो मला जरा सांगा, 1 बाय व्ही ला मी कॉन्सन्ट्रेशन लिहू शकते, 1 बाय व्ही ला कॉन्सन्ट्रेशन लिहू शकते, बरोबर आहे. तर आपल्याकडे हे एक रिलेशन मिळालं, अल्फा स्क्वेअर अपॉन सी इंटू 1 मायनस अल्फा असंही आपण लिहू शकतो. अल्फा स्क्वेअर अपॉन सी इंटू 1 मायनस अल्फा लिहू शकतो. येस और नो? सॉरी, अल्फा स्क्वेअर इंटू सी अपॉन 1 मायनस अल्फा. येस और नो लिहू शकतो. 1 बाय व्ही सी कॉन्सन्ट्रेशन है ना? येस, व्हेरी गुड. तर बाळांनो मला जरा सांगा, एक तर आपल्याकडे हा पण फॉर्म्युला आहे, एक तर आपल्याकडे हा पण फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये इथं आपण कॉन्सन्ट्रेशन कन्सिडर केलंय, इथं आपण व्हॉल्यूम कन्सिडर केलंय. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट की ऍज HA वॉज अ वीक ऍसिड, मगाशी आपण जी रिॲक्शन दिली होती, HA एक वीक ऍसिड होता. मला जरा सांगा, वीक ऍसिडचा जो डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे अल्फा जो असतो तो खूप खूप कमी असतो असं आपण म्हटलं, बरोबर आहे. 1 मोल मधले अगदी निग्लिजिबल मोल डिसोसिएट झालेले असतात. निग्लिजिबल मोल्स जे असतात त्या HA चे ते डिसोसिएट होतात आणि H प्लस A मायनस बनवतात, राईट. म्हणजे आपण असं लिहू शकतो का की ही जी टर्म आहे 1 मायनस अल्फा, ही जी टर्म आहे इट इज व्हेरी 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 लेस म्हणू शकतो. 1 मायनस अल्फा ला नियरली इक्वल टू आपण 1 लिहू शकतो का? एक पैकी अल्फा डिसोसिएट होतो आणि अल्फा खूप 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 कमी आहे. ऍज इट इज व्हेरी 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 लेस, एक मधनं काही डिसोसिएशन फारसं झालेलंच नाही असं आपण कन्सिडर करून 1 मायनस अल्फा नियरली इक्वल टू 1 लिहू शकतो. म्हणजे मी इथं जर 1 लिहिलं आणि इथं पण 1 लिहिलं तर आपल्याकडे रिलेशन कसे मिळणार बघा. KA इक्वल टू येणार अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही, राईट. आणि इथं या रिलेशन वरून मिळणार KA इक्वल्स टू काय येणार, अल्फा स्क्वेअर इंटू सी, कारण 1 मायनस अल्फाला नियरली आपण काय घेतलंय, 1 घेतलंय. ठीक आहे. या रिलेशन वरून अल्फा आणि KA मधलं रिलेशन दिसायला लागलंय का बघा. अल्फा आणि KA मधलं रिलेशन दिसतंय का बघा. मी आता हा इकडचा पार्ट रब करणार आहे आणि इथून मी काय करणार, पुढचं एक्सप्रेशन लिहिणार आहे. बाळांनो इथून तुम्हाला दिसतंय अल्फा विल बी इक्वल टू काय येणार, व्हॉट विल बी अल्फा. फ्रॉम दिस रिलेशन तुम्ही अल्फा इक्वल्स टू काय लिहू शकता, अल्फा इक्वल्स टू अंडर रूट काय लिहू शकता, अल्फा इक्वल्स टू KA इंटू व्ही लिहू शकता. येस और नो गाईज?
लिहू शकता का? अल्फा इक्वल्स टू अंडर रूट के ए इंटू बी, राईट. आणि या रिलेशन वरून तुम्ही काय लिहू शकता? अल्फा इक्वल्स टू, अल्फा स्क्वेअर नाही म्हणत आहे मी, अल्फा इक्वल्स टू. ठीक आहे. सो अल्फा इक्वल्स, अल्फा काढायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यावं लागणार, जी काही टर्म इकडे येणार त्याचं स्क्वेअर रूट. सो इथं लिहू शकता के ए अपॉन सी, है ना. के ए काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे, है ना. के ए हा काय आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. हा एक कॉन्स्टंट आहे. एखाद्या रिॲक्शनचा डिसोसिएशन कॉन्स्टंट एखाद्या वीक ऍसिडचा फिक्स असतो, त्यामुळे हा कॉन्स्टंट आहे, राईट. म्हणजे मी या रिलेशन कडे बघितल्यानंतर असं सांगू शकते की डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ एनी वीक ऍसिड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. लिहू शकते का? असं म्हणू शकते. अल्फा, that is degree of dissociation of any weak acid, is inversely proportional to square root of concentration. म्हणू शकते की नाही? So that is the relation between alpha Ka volume and concentration of the solution. Alpha Ka volume and concentration of the solution. If you want to relate the volume of the solution to alpha, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन वरून अल्फा काढायचा असेल एखाद्या, अल्फा म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ एनी वीक इलेक्ट्रोलाइट, के ए दिलेला असतो, व्हॉल्यूम दिलेला असतो, मल्टिप्लाय करायचं, टर्मचा आपण काय घेणार? स्क्वेअर रूट घेणार, यू विल गेट द डिग्री ऑफ डिसोसिएशन. इथे कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल तर डायरेक्टली के ए बाय कॉन्सन्ट्रेशन करायचं, आलेल्या व्हॅल्यूचं स्क्वेअर रूट घ्यायचं, यू विल गेट युअर डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ एनी वीक इलेक्ट्रोलाइट. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. आर यू गेटिंग? काय डाऊट आहे? हे लक्षात आलं? अल्फा इक्वल्स टू के ए इंटू बी आणि अल्फा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ के ए बाय सी. हे दोन रिलेशन VIMP आहेत. हे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 जे डिराईव्ह झालं, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. काय म्हणू शकतो आपण? इक्वेशन की ज्याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट तुम्हाला माहिती असेल, रिॲक्शनचा व्हॉल्यूम माहिती असेल. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात येते का? बघा, मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पण सांगितलं होतं की डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढू शकतं. वीक इलेक्ट्रोलाइट साठी हळूहळू आयोनायझेशन वाढू शकतं, है ना. हळूहळू काय म्हणू शकतो आपण? वीक इलेक्ट्रोलाइट सुद्धा हळूहळू आयोनाइज होऊ शकतात. कधी होऊ शकतात? जेव्हा आपण त्याच्यामध्ये डायल्युशन करतो. आठवतंय? डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतं, है ना. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट तर ऑलरेडी डिसोसिएटेड असतात 100%. तसं वीक मध्ये नसतं. तुम्ही थोडं पाणी ऍड केलं, तुम्ही थोडा सॉल्व्हंट ऍड केला, तुम्ही डायल्युशन केलं की वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये हळूहळू डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढत जातं. तेच इथं दिसतंय. व्हॉल्यूम वाढवला, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, दिसतंय ना. व्हॉल्यूम वाढवला की डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढणार. व्हॉल्यूम वाढला की कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढणार. म्हणू शकतो आपण. येते लक्षात मी काय म्हणतेय? क्लिअर आहे सर्वांना? तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलं तरी तुम्ही अल्फा काढू शकता वीक इलेक्ट्रोलाइट साठी, मतलब वीक ऍसिड साठी. व्हॉल्यूम दिला असेल, ठीक आहे, तरी तुम्ही अल्फा कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. ह्याच्यावरनं मी एक वाक्य असं म्हणू शकते का? बघा, शांतपणे ऐकायचं. मी असं म्हणू शकते की डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ऍसिड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्युशन ऑफ द सोल्युशन. म्हणू शकते? येस, आय कॅन से लाईक दिस. हो की नाही? इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डायल्युशन म्हणू शकते की नाही? बोला. म्हणू शकते? म्हणू शकते. डायल्युशन जितकं करणार आपण, येस, व्हेरी गुड. काय करणार आपण? जितकं डायल्युशन करणार. डायल्युशन करणार म्हणजे काय? जितका व्हॉल्यूम वाढवणार तितका अल्फा वाढू शकतो. क्लिअर आहे? पण तो वाढत वाढत 100% होत नाही. इज इट क्लिअर गाईज? इथपर्यंत पाठ लक्षात आलाय सर्वांच्या? आता हे फॉर्म्युलाज यूज कसे करायचे हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हे फॉर्म्युलाज जे आहेत हे यूज कसे करायचे? व्हेरी गुड. काहीही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. हे फॉर्म्युलाज यूज कसे करायचे हे आपण डिस्कस करणार आहोतच. पण बाळांनो, एक लक्षात ठेवा, जसं आपण KA साठी केलं तसंच आपण KB आणि व्हॉल्यूम आणि कॉन्सन्ट्रेशन मधलं जर रिलेशन फाइंड आउट केलं तरी ते सेम असणार आहे. फक्त टर्म्स मध्ये ह्या फॉर्म्युलाज मध्ये KB आणि
व्हॉल्यूम मधलं किंवा अल्फा मधलं रिलेशन जर काढायचं असेल तर फक्त चेंज काय होतो फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस आणि अल्फा मधलं रिलेशन काढायचं असेल तर फक्त इथे चेंज काय होतो, इथं के च्या ठिकाणी केबी येणार, इथं के च्या ठिकाणी केबी येणार. ठीक आहे, बाकी सगळं सेम आहे. फॉर weak base the relation is going to be same. Alpha, that is degree of dissociation, is directly proportional to volume of the solution. Degree of dissociation is inversely proportional to concentration of solution. ठीक है, for weak base also you are going to get the same thing. फक्त तिथे Ka च्या ठिकाणी Kb वापरायचं आहे. क्लिअर आहे, रिलेशन सेम पद्धतीने डिराईव्ह होणार. ओके एव्हरीवन अप टू दिस? ओके, काय डाऊट बोला पटकन, काय डाऊट? एक क्वेश्चन घेऊयात का आपण ह्याच्यावर रिलेटेड? एक क्वेश्चन घ्यायचा. येस, व्हेरी गुड. ओके, सो ओस्टवाल डायल्युशन लॉ फॉर्म्युलाज लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि याच्यावर डिपेंडेंट आपण क्वेश्चन घेणार आहोत. अल्फा इक्वल्स टू KA स्क्वेअर रूट ऑफ KA इंटू बी. अल्फा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ KA अपॉन C. अल्फा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ KB इंटू बी. अल्फा इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ KB बाय C. ठीक आहे, बेस असेल तर त्या पद्धतीने वापरायचं, ऍसिड असेल तर ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट यूज करायचा. तो क्वेश्चन बघा कसे आहेत. आय एम गोइंग टू टेक वन क्वेश्चन. सगळं कव्हर करणं पॉसिबल नाहीये, बट जेवढं शक्य आहे तेवढं आपण करणार. ठीक आहे, सो बघा क्वेश्चन. द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक मोनोबेसिक ऍसिड. ठीक आहे, वीक मोनोबेसिक ऍसिड. तर बाळांनो हे लक्षात ठेवायचं की हे जे फॉर्म्युलाज आपण डिराईव्ह केले, whatever the formulas we have derived just now from the Ostwald dilution law, तर ते जे आहेत ते दॅट इज ऍप्लिकेबल फॉर वीक मोनोबेसिक ऍसिड. आता मोनोबेसिक ऍसिडचा अर्थ काय, जो एक H+ देतो त्याच्यासाठी. आलं लक्षात? जर जास्त H+ असतील तर त्या अकॉर्डिंग ती व्हॅल्यू मतलब ते केचं रिलेशन बदलतं, कारण मग पॉवर मध्ये काहीतरी येतं. आठवतंय ना, H+ इंटू A- अपॉन HA. मोनोबेसिक ऍसिड आहे म्हणून एकच H+ ची टर्म आहे, पॉवर मध्ये कुणाच्याही काही नाहीये. पण एखादं डायबेसिक ऍसिड असेल, मतलब जिथे 2 H+ निघतात, राईट, तर तिथे H+ च्या पॉवर मध्ये 2 जातात, तर त्यावेळेला रिलेशन थोडेसे काय होतात, चेंज होतात. सो व्हॉट एव्हर सो फार वी हॅव डिस्कस दॅट इज फॉर वीक मोनोबेसिक ऍसिड. मोनोबेसिक अर्थ काय, जो एक H+ देतो. क्लिअर? मोनोबेसिक. Okay, so that is 1.8 into 10 to the power minus 5. Calculate degree of dissociation in 0.08 molar solution. ठीक आहे, तर बाळांनो मला जरा सांगा, इथं आपल्याला काय काय दिलंय बघा. काय काय दिलंय आपल्याला? आपल्याला दिलंय हे एक मोनोबेसिक ऍसिड आहे आणि त्याचा Ka डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला दिलाय 1.8 into 10 to the power minus 5, राईट. आणि मुळात डिसोसिएशन कॉन्स्टंट मध्ये युनिट वगैरे डिपेंड करतं मोल्सवर, हे तुम्हाला माहिती आहे. इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा इक्विलिब्रियमच्या वेळेला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचे युनिट जे असतात ते मोल्सवर डिपेंड करतात. बोथ साइड सेम मोल्स असतील तर युनिट नसतंही. आठवत आहे ना? सो द थिंग इज लाईक दॅट. सो तिथं त्यांनी युनिट वगैरे काही दिलेलं नाहीये. डोंट इवन थिंक अबाउट इट. तर इथं बघा, कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर इन अ सोल्युशन ऑफ 0.08 मोलार. ठीक आहे, तर कॉन्सन्ट्रेशन दिलंय सोल्युशनचं 0.08 मोलार सोल्युशन आहे. मग सर्वांना माहितीये Ka आणि C मध्ये काय रिलेशन असतं, अल्फा काढायचा आहे. Ka दिलाय, C दिलाय, राईट. सो अल्फा इक्वल्स टू काय असतो, अंडर रूट Ka अपॉन C. येस और नो? हा फॉर्म्युला यूज करू शकतो.
करू शकतो की नाही? √KA/C करू शकतो, राईट. सो आपण काय करणार, अल्फा इक्वल्स टू √KA ची व्हॅल्यू पुटअप करणार 1.8 इंटू 10⁻⁻5 आणि इथं आपण लिहू शकतो 8 इंटू 10⁻2 लिहू शकतो राईट. आणि यावरनं ह्याच्या आधी कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. ठीक आहे, याच्या आधी कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. यू विल गेट युअर अल्फा. अल्फाची व्हॅल्यू मी डिरेक्टली सांगते बघा, विदाउट वेस्टिंग टाइम. 0.015 चेक करा, जर त्यांच्याकडे कॅल्क्युलेटर्स आहेत त्यांनी चेक केलं तरी काय हरकत नाहीये. अल्फा इज 0.015. हा अल्फा 1च्या टर्म्स मध्ये आहे गाईज, येतं लक्षात. हा जो अल्फा आहे हा पर्सेंटेज मध्ये आलेला नाहीये, हा अल्फा 1च्या टर्म्स मध्ये. मग तुम्हाला जर पर्सेंटेज मध्ये अल्फा कॅल्क्युलेट करायचा असेल, ठीक आहे, सो अल्फा इक्वल्स टू 0.015 इंटू काय होणार, 100 होणार. आलं लक्षात. म्हणजे अल्फा इक्वल्स टू काय होणार, 1.5%. गॉट इट? काय डाऊट? क्लिअर आहे सर्वांना? काय डाऊट? समजलं सर्वांना, लक्षात आलं? व्हेरी गुड. ओके, सो लेट अस टेक वन मोर क्वेश्चन. एक क्वेश्चन घेऊयात आपण. The dissociation constant of acetic acid. सगळ्यांना दिसतंय वीक मोनोबेसिक ऍसिड आहे. आणि ही टर्म याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांना मी कालच्या लेक्चरलाच डिस्कस केलं होतं की सर्व वीक ऍसिड्स आणि वीक बेसेसचे डिसोसिएशन कॉन्स्टंट हे 298 केल्विनला 25 डिग्री सेल्सिअसला कॅल्क्युलेट केलेले असतात. 25 डिग्री सेल्सिअसला किती डिसोसिएशन झालेलं आहे आणि कसा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालाय त्या अकॉर्डिंग प्रत्येक वीक बेस आणि वीक ऍसिडची Ka Kb ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली असते. तर टेम्परेचर जे आहे ते फिक्स असणार आहे. आले लक्षात? आणि त्याचा फॉर्म्युलाज मध्ये कुठे युज होत नाही. सो डोंट टेक टेन्शन अबाउट इट. कॅल्क्युलेट its degree of dissociation in its 0.1 molar solution. Also calculate concentration of H3O plus ion. ठीक आहे. तर बाळांनो तुम्ही म्हणाल की दिसतंय तर ऍसिटिक ऍसिड है ना, ऍसिटिक ऍसिड दिसतंय, मग विचारलंय H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. तर मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्येच सांगितलं होतं की H3O प्लस आयनचाच अर्थ काय असतो की H प्लस आयन. येते लक्षात? मी काल लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं हे. H3O प्लस आयनचा अर्थ काय असतो की H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन आहे ते. मग तुम्हाला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन डिरेक्टली विचारलं काय आणि H3O प्लस हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन विचारलं काय, त्याचा अर्थ थोडक्यात आहे की तुम्हाला H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बाळांनो बघा, मी अशा पद्धतीने लिहिलं तर काय हरकत आहे का? CH3COOH प्लस ऍक्वस सोल्युशन आहे म्हणजे वॉटर इज गोइंग टू बी देअर. ठीक आहे, हे वॉटर लिक्विड स्टेट मध्ये असणार. दिस इज इन ऍक्वस नाव. हा तुमचा CH3COO मायनस ऍसिटेट आयन आहे ऍक्वस आणि तुमचा आता H3O प्लस आयन इथं H3O प्लस आयन इथं प्रेझेंट आहे. राईट, दिस इज ऑल्सो ऍक्वस. ठीक आहे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे Ka च्या एक्सप्रेशन मध्ये लिक्विडवाल्या टर्मला घेतलं जात नाही. म्हणजे तुमचं ते जे एक्सप्रेशन आहे जसं तुम्ही ऍसिटिक ऍसिड साठी कसं लिहिलं असतं CH3COO मायनस प्लस H प्लस अपॉन CH3COOH लिहिलं असतं की नाही, राईट. त्याऐवजी फक्त आपण काय घेणार CH3COO मायनस H प्लस च्या ऐवजी H3O प्लस घेणार.
अपॉन CH3COOH Ka कॅल्क्युलेट करताना. येस सर नो, ह्याला आपण घेणारच नाही आहोत, त्याचं आपण टेन्शन घेणार नाही आहोत, कारण तुम्ही वॉटर मध्ये हे ऍड केलंय, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार नाहीये. याचं लक्षात मी काय म्हणते, वॉटरवर काही परिणाम होणार नाहीये. क्लिअर आहे. सो वॉटरचं जे लिक्विड स्टेट मधलं जे आपल्याला हे जे दिलेलं आहे ही टर्म, ती केच्या एक्सप्रेशन मध्ये येणारच नाहीये. म्हणजे जसं तुम्ही नॉर्मली ऍसिटिक ऍसिड साठी लिहिलं असतं तसंच हे इक्वेशन आहे, फक्त H+ ऐवजी H3O+ आलेलं आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आठवतंय का बघा, की आपण म्हटलं होतं की सुरुवातीला 1 मोल घेतला तर सुरुवातीचं यांचं कॉन्सन्ट्रेशन 0,0 असतं, मतलब डिसोसिएशन 0,0 मोल्स तिथे प्रेझेंट असतात. इक्विलिब्रियमला जर एक पैकी अल्फा डिसोसिएट झाला असेल, अल्फा डिसोसिएट झाला तर 1 - अल्फा शिल्लक असणार, राईट. ह्याच्यावर काही परिणाम नाहीये. इकडे किती बनणार अल्फा, इथे किती बनणार अल्फा. कसं काय, एकापासून हा एक बनतो आणि हा एक बनतो, मग एक पैकी अल्फा डिसोसिएट होत असतील तर याचे अल्फा बनणार, याचे अल्फा बनणार, है ना. तर सोल्युशन मध्ये आता 1 - अल्फा ऍसिटिक ऍसिड आहे, अल्फा CH3COO- आहे आणि अल्फा मोल H3O+ आहे, म्हणजे H+. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार, कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी या मोल्सला व्हॉल्यूमनं काय करायचं, डिवाइड करायचं. हे सगळं पुटअप केलं Ka टर्म मध्ये की तुम्हाला रिलेशन मिळतं, हे सर्वांना माहितीये. ही टर्म पुसून मी आता लक्षात ठेवायचं, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऍसिटिक ऍसिडचा 1.8 आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन 0.1 दिले. ठीक आहे. ह्या टर्म्स लक्षात ठेवा, आपण डायरेक्टली आता रिलेशन मध्ये पुटअप करणार आहोत. हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून दिलंय, ह्याच्यासाठी डायरेक्टली पण मी इक्वेशन युज करू शकले असते, पण हे तुम्हाला कळावं की कसं लिहिलं जातं म्हणून दिलं. एनिवेज लक्ष द्या. आता याच्यावरून मी ह्या ऍसिटिक ऍसिडचा Ka कसा लिहू शकते, Ka = ते सगळं येणार अल्फा अपॉन व्ही, अल्फा अपॉन व्ही आणि 1 - अल्फा/v. ते सगळं परत कॅल्क्युलेशन वगैरे करून आपण रिलेशन काय काढलं होतं आठवतंय, अल्फा = Ka/C रिलेशन काढलं होतं. असं ते सगळं मी लिहिणार नाहीये, ऑलरेडी बघा आपण डिस्कशन केलेलं आहे. तर अल्फा मला डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारलाच होता, मला Ka ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.8 × 10⁻⁵ हाऊ मच इट इज -5, राईट. 10⁻⁵ अपॉन किती दिलेली आहे 0.1. ठीक आहे. सांगा काय येणार, आन्सर काय येणार. इथं तुम्ही याला 1 × 10⁻⁻1 करा, वर जाईल 1.8 × 10⁻⁻4 राहील, स्क्वेअर रूट घेतलं की आन्सर येतं 1.3 × 10⁻². अल्फा म्हणजे 0.013 है ना, 0.013 असं आन्सर येणार आहे. आणि पर्सेंटेज मध्ये काढायचं झालं तर 1.3% येणार. येस सर नो, येस सर नो, क्लिअर आहे. लक्षात आलं. हा 1.3 × 10⁻⁻2 असं अल्फाचं डिग्री ऑफ डिसोसिएशनचं आन्सर आहे. हे 1च्या टर्म्स मध्ये आहे बाळांनो. त्याला फक्त तुम्ही मल्टिप्लाय बाय 100 केलं म्हणजे 10⁻2 केलं की 1.3% काय येणार तुमचं पर्सेंटेज मध्ये येणार आहे, 1.3% डिसोसिएशन. ठीक आहे. आता मला जरा सांगा, आपल्याला विचारलेलं होतं हायड्रोनियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन. आपल्याकडे बघा इक्वेशन आहे अल्फा/v, राईट. आपल्याकडे इक्वेशन आहे अल्फा/v, तर त्याचा वापर करून आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, है ना. पण अल्फा/v ऐवजी आपण व्हॉल्यूम दिलेला आहे, 1 सेकंड, 0.1 मोलार मतलब 0.1 इन 1 लिटर, 0.1 इन 1 लिटर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्याकडे आहे, राईट. अल्फा आपल्याला मिळालाय, आपल्याकडे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आपल्याकडे फॉर्म्युला आहे अल्फा/v, है ना, किंवा ह्या अल्फा/v ला तुम्ही अल्फा × C असंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. तर आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन दिलंय त्यामुळे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. अल्फा दिलेला आहे 1.3 × 10⁻⁻2 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती दिलं होतं 0.1 मोलार, तो 0.1. ठीक आहे. तर इथून काय येणार बघा 10⁻⁻1 होणार, म्हणजे 1.3 × 10⁻⁻3 will be your concentration of H3O+ ion. Yes or no?
क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलंय? काय डाऊट? कसं केलं जातं लक्षात येतंय का? बोला पटकन. क्लिअर? ओके, सो लेट अस स्टॉप अवर लेक्चर फॉर टुडे. आज आपण इथे थांबतोय गाईज, आणि आय होप तुम्हाला KA आणि अल्फा, KA आणि व्हॉल्यूम, KA आणि C, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन मधले रिलेशन कळले असतील. त्याच्यावर अजून काही आपण न्यूमेरिकल्स घेऊया जरा वेगळ्या पद्धतीचे, सो दॅट तुम्हाला हा पार्ट क्लिअर होईल. ठीक आहे, पण हे लक्षात ठेवायचे फॉर्म्युला. ठीक आहे, तर आपण राहिलेला पार्ट नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.